ब्रेक नंतर माझा शिक्षण परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता यापुढे शिक्षणाची स्थिती नेमकी कशी असणार आहे, कोणकोणते बदल आपल्याला अपेक्षित आहेत, कोणकोणती आव्हाने आहेत, या सगळ्याबद्दल आपण तज्ञ मंडळींशी चर्चा करतोय। विनोद तावडे सरांकडून आपल्याला उत्तर तर जाणून घ्यायचंच आहे, पण भाऊसाहेब चासकर सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। ग्रामीण भागातली मुलं, शिक्षक, तिथल्या प्रश्नांची खूप चांगली जाण त्यांना आहे आणि स्निग्धा आणि पार्थ हे दोघं जण सुद्धा आपल्या सोबत आहेत। मुलांचे प्रतिनिधी आपण त्यांना म्हणूयात। सो आपण त्यांनाही विचारणार आहोत थोड्या वेळाने की त्यांना कुठली शिक्षण पद्धती आवडते किंवा सध्या जर का ऑनलाईन शिक्षण सुरू असेल तर ते एन्जॉय करतायत का ते शिक्षण। तर आधी तावडे सरांकडून उत्तर घेऊयात। विनोद सर, तावडे सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी प्रश्न विचारला होता की हे जे पुस्तकी शिक्षण आहे किंवा सिलेबस वालं शिक्षण आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता काहीतरी सामाजिक शिक्षण किंवा हे जे नवीन विषय सगळे आले आहेत आपल्या समोर त्याच्याबद्दल काहीतरी शिक्षण देता येईल का मुलांना, फक्त पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन? नाही मारुती मॅडम, मला असं वाटतं की आता या सगळ्या करोना काळामध्ये विचार करताना 10वी आणि 12वीचा वेगळा विचार केला पाहिजे। कारण सामान्यपणे विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये 10वीची स्पर्धा, 12वीची परीक्षा, त्यानंतर पुढचे प्रवेश अवलंबून असतात। त्यामुळे एकदम त्यांना काहीतरी आपण वेगळं देऊन चालणार नाही, ही एक स्पष्टता आणली पाहिजे। कारण शिक्षणावर बऱ्याच जणांचे बरेच विचार आहेत, बरेच आमूलाग्र बदल करायचे आहेत, पण ते आज लगेच होतील असं नाही। ही संधी घेऊन काय करता येईल का, तर जसं शिक्षणामध्ये 1ली ते 9वीपर्यंत आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत, त्यांचे धडे पूर्ण होणं हे कल्पनेत नाही आहे। तर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी या करोना काळामध्ये सहजपणे, कारण ऑनलाईन शिक्षण ज्यांना मिळतं हे लक्षात ठेवलं पाहिजे, ऑनलाईन शिक्षण हे पूरक आहे, पर्याय नाही, हे आपल्याला मनात स्पष्ट केलं पाहिजे। ज्यांना कोणाला मिळतं त्यांना, मुळात माझं असं मत आहे की 80% 95% लोकांना मिळू शकत नाही, तरी पण ज्यांना मिळतं, पण समजा चित्रवाहिनीनं दिलं तरी ते पूरक आहे, पर्याय नाही। पण तरी आता 1ली ते 9वीला आपण संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ज्या धड्यातून करत होतो त्याच्या बरोबरीने आपण वास्तव आता जे चाललंय त्यातून काही गोष्ट स्पष्ट करू शकतो का, याबाबतच्या गोष्टीचा एक वेगळा अभ्यासक्रम कंडेन्स स्वरूपाचा शिक्षण तज्ज्ञांनी बनवला पाहिजे। आणि काही जण तसे बनवत आहेत, ज्यांच्या संपर्कात मी पण आहे, जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज इन्व्हॉल्व होऊ इच्छितात। तर असं जर करता आलं तर कमी काळामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान आपण देऊ शकतो। थोडं पुस्तकी ज्ञानच्या पलीकडे व्यावहारिक ज्ञान जे दिलं पाहिजे, वास्तवातून आसपासच्या गोष्टीतून त्याला जे ज्ञान, त्याच्या ज्या संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजेत त्याकडे आपण जाऊ शकतो। त्याची नीट वेळेत योजना, आणि नेहमीच शिक्षण मंत्री असताना असो किंवा एरवी असो, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती आपल्याला बाहेर हवा किती असेल तर टायरच्या ट्यूबमध्ये हवा ती पंपच्या माध्यमातूनच भरावी लागते। तशा कितीही शिक्षणाच्या आपण कल्पना केल्या, शिक्षकाच्या माध्यमातूनच त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे आहेत। त्यामुळे या शिक्षकांचं प्रशिक्षण, त्यांची मानसिकता, त्यांच्या अडचणी हे सगळं लक्षात घेत आपल्याला याची योजना करावी लागेल। एखाद्या शाळेमध्ये 4 शाळेत सोपं असतं, पण ज्यावेळी लाखो विद्यार्थ्यांचं करायचं असतं, ज्यावेळी 4.5-5 लाख शिक्षक असतात, त्यावेळी ते नीट नियोजनबद्ध करावं लागतं, करता येऊ शकतं। आपले शिक्षक खूप चांगले आहेत, शिक्षकांची काही भरती राहिली असेल तर ती पूर्ण करता येऊ शकते। आणि या निमित्ताने एक शिक्षकांना चांगलं प्रशिक्षण आपण जर दिलं तर आपल्या कल्पनेत जे आहे की संकल्पना स्पष्ट करणारं शिक्षण, धडे पूर्ण करणारं नाही, तर संकल्पना स्पष्ट करणारं शिक्षण हे नक्की देता येऊ शकतं। बरोबर सर, तुम्ही 10वी 12वीचा विषय काढला, तो विषय तर महत्त्वाचा आहे, पण त्या मुलांच्या बाबतीत किमान एक दिशा ठरलेली आहे, गोष्ट क्लिअर आहे की त्यांचं काय होणार। पण बरेचसे विद्यार्थी फायनल इयरला होते, मग त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, इंजिनिअरिंग असेल किंवा BSc BCom, बाकी शिक्षण पद्धती आहेत,
तर जी मुलं फायनल इयरला होती तर त्यांचं आता असं सातत्यानं म्हणणं आहे की आमच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्या कधी होणार ते आम्हाला माहिती नाही. आपण शिक्षण मंत्री झाला आहात तर यातली टेक्निकल गोष्ट काय आहे? जर आपण बाकीच्या परीक्षा रद्द करू शकतो शालेय पातळीवरच्या किंवा काही महाविद्यालयीन पातळीवरच्या, तर शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करणं हे शक्य का नसतं? त्या मुलांचं भवितव्य काय आता जी मुलं शेवटच्या वर्षाला आहेत विविध कोर्सेसच्या? नाही, ज्यावेळी विद्यापीठातल्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जो महाराष्ट्र शासनाने घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. कारण या परीक्षांच्या निकालावर बरेच पुढचे प्रवेश अन्य विद्यापीठं, अन्य राज्य आणि अन्य देशातले या परीक्षांच्या निकालावर अवलंबून असतात. आणि जर आपण आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर परीक्षाच घेत नाही आणि मागच्या वर्षभराच्या ह्याच्यावर त्यांना आपण मार्क देऊन प्रमोट केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रवेश कुठल्या आधारावर होणार ह्याचे अनेक प्रश्न निर्माण होतील आणि आपला शैक्षणिक दर्जाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन शंकास्पद होईल. त्यामुळे तृतीय वर्षाच्या परीक्षा थोड्या उशिरा झाल्या तरी का होईना, उगाच आम्ही या घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहोत, आम्ही कशा द्यायच्या. मला असं वाटतं 15वीला असणारा विद्यार्थी हा काही शाळेतला 4थीतला विद्यार्थी नाही, तो बऱ्यापैकी एक 18 वर्षाचा 19 वर्षाचा विद्यार्थी असतो आणि त्याने ही परीक्षा देणं ही एकूण राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा विषयीची ओळख टिकवण्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर विद्यार्थ्यालाच पुन्हा पुढे प्रश्न येतील की तुमची परीक्षा झाली नाही, तुम्हाला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. म्हणून ही परीक्षा घेण्याचा निर्णय जो शासनाने आणि कुलगुरूंनी घेतला आहे, माझा तर त्याला पाठिंबा आहे. ते दोन लहान गेम आहेत. पार्थ आणि स्निग्धा आपल्यासोबत आहेत, भाऊसाहेब चासकर सुद्धा आहेत. या सर्वांशी आपल्याला बोलायचं आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न, आत्ता विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललंय हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण आत्ता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि थोड्याच वेळात परत भेटूया. ही शिक्षण परिषद एबीपी माझावर अशीच सुरू राहील. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शिक्षणाला मोठं महत्त्व आहे, पण कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रासमोर काही मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत. ती पालकांसमोर आहेत, शिक्षकांसमोर आहेत आणि विद्यार्थ्यांसमोर सुद्धा. या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नेमकी काय काय आहेत तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण करतोय. तज्ज्ञ मंडळी आहेत, माझी सहकारी भारती सुद्धा आहे. भारतीला भाऊसाहेब चासकरांना प्रश्न विचारायचा आहे. भाऊ, स्वागत तुमचं आपल्या शिक्षण परिषदेत. पण चासकर सर, एवढा ऑनलाईनचा सध्या बाऊ चाललेला आहे. मुंबईमध्ये शाळा झूमच्या माध्यमातून वगैरे ऑनलाईन शिक्षण देतात आहे. ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आणि खरंच जर शाळा लवकर सुरू झाल्या नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर काय प्रश्न उपस्थित होणार आहेत येत्या काळामध्ये? सगळ्यांना नमस्कार. एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण प्रश्न भारतीय विचारलेला आहे. टीचर्स फोरम मध्ये कार्यरत आहे. मागच्या महिन्यात आम्ही एक सर्वे केला होता. 1,68,000 विद्यार्थ्यांचा तो सर्वे होता. त्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि विना अनुदानित शाळा, त्या सगळ्यांचा जो 1,68,000 विद्यार्थ्यांचा सर्वे केला होता त्यापैकी केवळ 27% मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा ऍक्सेस आहे. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत मी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवतो त्यातल्या 98,000 मुलांपैकी 20% मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटचा ऍक्सेस आहे. म्हणजे फार मोठा विद्यार्थी वर्ग जो आहे तो या परिघाच्या बाहेर आहे. त्या विद्यार्थ्यांना या परिघाच्या आत आणण्यासाठी काय करायला लागेल याच्या संबंधाला आपल्याला विचार आणि कृती करायला हवी. आता हे अगदी मान्य आहे की राज्य शासनाचं शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्याचं एका बाजूला स्वागत करताना कोविड-19 सारखं जे आव्हान आहे, जी परिस्थिती आहे ती अचानकपणाने उद्भवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समजून उमजून विचार करून काहीतरी चिंतन मंथन करून या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. मग जर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मुलं या ऑनलाईनच्या माध्यमातून जो अभ्यास दिला जातोय त्याच्या बाहेर असतील तर त्या मुलांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्याला काही गोष्टी दिसतात आहे.
हा जो आम्ही ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचा डिजिटल ऍक्सेस सर्व्हे केला होता, त्याच्यामध्येच असं दिसतंय की 63% मुलांपेक्षा जास्त मुलांकडे टीव्ही आहे, किंवा जरी म्हणजे स्मार्टफोन असेल, साधा फोन असेल, त्याला FM रेडिओ असतो. तर मला असं वाटतं आपण केवळ सरकारवर न सोपवता शिक्षक काही प्रयत्न करत आहे, या सगळ्याचा एकत्रित एक दृष्टिक्षेप जर टाकला तर बालचित्रवाणी सारखी जी संस्था आहे, जी मागच्या काळामध्ये जवळजवळ बंद केल्यासारखी आहे, ती पुन्हा एकदा आपल्याला उभी करायला पाहिजे. अत्यंत दर्जेदार डिजिटल कंटेंटकडे राज्य म्हणून आपलं दुर्लक्ष झाले, तो आपल्याला द्यायला पाहिजे. आणि आता जे आपलं चाललेलं आहे की दूरचित्रवाणी वाहिन्यांचा वापर करता येईल का, तर मी आपल्याला सांगतो, केरळमध्ये मल्याळम भाषेतल्या ज्या प्रादेशिक भाषेतल्या ज्या सगळ्या वाहिन्या आहेत, म्हणजे आपल्याकडे जशा मराठीमध्ये वाहिन्या आहे तशा मल्याळम मध्ये वाहिन्या आहे, तर त्यांचा उपयोग करून केरळ सरकारनं तिथं काहीतरी एक शिक्षणाचं टूल म्हणून त्याचा वापर करून ते सुरू केलेलं आहे. असा आपल्याला प्रयत्न करता येतो का, ही एक गोष्ट आहे. मी मगाशी सुद्धा बालचित्रवाणीचा उल्लेख केला. बालचित्रवाणी ही अशी संस्था आहे की जेव्हा भारतामध्ये डिजिटल शिक्षणाचा किंवा या 2-in-1 टीव्ही माध्यमाचा शिक्षणामध्ये इतर राज्यांमध्ये वापर केला जात होता का नव्हता हे माहित नाही आपल्याला, पण तेव्हा बालचित्रवाणीच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम मुलांच्या शिक्षणासाठी तयार करत होतो. आपण ती जी संस्था आहे ती पुन्हा जर उभी केली, चांगला डिजिटल कंटेंट दिला, तर मला असं वाटतं की शिक्षणामध्ये त्या संस्थेचा रोल अत्यंत महत्वाचा राहील. अगदी बरोबर आहे. आणि पर्याय तर शोधावे लागतील, पर्याय शोधण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये, अशी सध्याची स्थिती आहे. 2 विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, स्निग्धा आणि पार्थ, सोलापूरवरनं. स्निग्धा आणि पार्थ, तुमच्या दोघांचं खूप स्वागत. कसे आहात तुम्ही दोघे जण? स्निग्धा, तू मला सांग की स्निग्धा, तू सांगशील की कधीपासून शाळेत नाही गेलात दोघे जण, म्हणजे शाळेला सुट्ट्या कधीपासून लागल्यात? अच्छा, स्निग्धापर्यंत जर आवाज जात नसेल तर या प्रश्नाचं उत्तर पार्थ देईल. पार्थ, तुमच्या शाळेला सुट्ट्या कधीपासून लागल्यात? किती दिवसांपासून तुम्ही घरी आहात? काय करताय सध्या घरात बसून? आम्हाला सुट्ट्या 13 मार्च पासून लागल्या आहेत. मुंबईवरून आम्ही इथं 14 मार्चला आलो. जेव्हा पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला, त्यानंतर मग आम्ही दरवेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या आजी बाबांकडे येतो. आणि साधारणपणे 1 एप्रिलला आमची शाळा सुरू होती, पण लॉकडाऊन असल्यामुळे आणि कोरोनाचा महामारी आल्यामुळे आम्ही इथंच अडकलो आणि आमचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. म्हणजे आम्ही आमच्या टीचर्सला आणि आमच्या मित्रांना ऑनलाईन क्लासेस थ्रू बोलू शकतो आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे पण असतात. म्हणून शालेय शिक्षणामध्ये जे आपण म्हणतो ते काय एवढा परिणाम पडला नाही. पार्थ, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तू आता सांगितलंस की तुझे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, तुमचं शिक्षण सुरू आहे, पण वर्गात जे शिक्षक तुम्हाला शिकवतात, काही समजलं नाही तर पुन्हा पुन्हा सांगतात, तर त्या वर्गातल्या शिकवण्यात आणि आता ऑनलाईन जे सुरू आहेत त्यात काही फरक वाटतो का? किंवा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता का? समोर फोन असेल किंवा लॅपटॉप असेल तर, की तुम्हाला काही कॉन्सन्ट्रेट करायला त्रास होतो? अगदीच नाही, कारण जे शाळेत शिकवतात आणि जे आता व्हर्च्युअल लर्निंग चालू आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. शाळेत जी मज्जा असते, जे टीचर आम्हाला समजून सांगतात, जी गप्पा गोष्टी करून आम्ही समजून घेतो, ते व्हर्च्युअल लर्निंगमध्ये तर मिळत नाही. आणि मोबाईल समोर असल्याने तर मुलांचं लक्ष गेम नाहीतर दुसऱ्या काहीतरी वरती असतं. म्हणून साधारण करून तरी आम्हाला व्हर्च्युअल लर्निंगमध्ये थोडा फारसा इंटरेस्ट तर नाही आला, पण जे शाळेत शिकवतात ते तर खूपच छान, म्हणजे उत्तम. कारण आता पर्याय नसल्यामुळे तर आम्हाला व्हर्च्युअल लर्निंगच्या माध्यमातूनच शिकता येतं. आणि शाळेतलं काय खूप मिस करताय तुम्ही आता? म्हणजे खरं सांगायचं तर हे उन्हाळ्याच्या सुट्टीचेच दिवस आहेत, मे महिन्याची आपल्याला सुट्टीच असते, पण तुम्ही मार्च महिन्यापासून घरी आहात, तर काय खूप मिस करताय शाळेतलं? म्हणजे की या गोष्टीसाठी तरी शाळेत जायलाच हवं, अशी कुठली गोष्ट आहे?
मित्रांसोबत डब्बा खातानाची गप्पा, ग्राउंड मध्ये आम्ही जेव्हा सगळे खेळतो मिळून ते सगळं मिस करतो. मग नंतर मी खरं सांगू तर आम्ही जेव्हा स्कूलमध्ये असतो तेव्हा अगर कोणत्या मुलांनी खोडा केला तर मॅम लगेच रागवतील. नाहीतर जेव्हा आपण आता ऑनलाईन क्लासेस मध्ये असतो ना तेव्हा कोणी खोडा केला तर मॅम रागवत नाही. मॅम सगळ्यांची. अच्छा स्निग्धा, तू मला सांगशील की पुढचे काही महिने तुला व्हर्च्युअली शिकायला आवडेल, ऑनलाईन शिकायला आवडेल, की तुला शाळेत जाऊन शिकायला आवडेल, जे काही नियम आखून दिलेले असतील त्या सगळ्या नियमांचं पालन करून? शाळेत जास्त जाईल, शाळेत शिकायला जास्त आवडेल. तुम्ही दोघं जण कितवीत आहात? खरं तर हा प्रश्न तुम्हाला आधी विचारायला हवा होता पण तो विचारला नाही. स्निग्धा तू कितवीत आहेस आणि पार्थ तू कितवीत आहेस? मी 6वीत आहे. आणि मी 8वीत आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांच्याही आणि यावर्षीच्या परीक्षा झाल्याच नाहीत का? तुमच्या परीक्षा आधी होऊन गेलेल्या होत्या? नाही, माझी परीक्षा तर झाल्यात. नाही, माझं बेसिकली माझे लास्टचे 2 पेपर मिस झाले. महाराष्ट्र सरकारने जेव्हा आदेश काढला की स्कूल बंद करा त्यामुळे आमचे लास्टचे 2 पेपर होऊ शकले नाहीत, पण बाकीचे सगळे पेपर झाले. आणि जेव्हा लास्टचा पेपर संपला तेव्हाच आम्ही सोलापूरला आमच्या आजी बाबांकडे. अच्छा, आता एक गोष्ट मला दोघेही सांगा की शाळा लवकर सुरू होतील अशी आपण आशा करूयात, पण नक्कीच आपल्याला सगळ्यांना काही रूल्स रेग्युलेशन्स पाळावे लागतील. म्हणजे मास्क लावावा लागेल, सतत हात धुवावे लागतील, किंवा एका बेंचवर अगदीच स्निग्धा तुला तुझ्या मैत्रिणीच्या अगदी बाजूला किंवा पार्थ तुला तुझ्या मित्राच्या अगदी बाजूला कदाचित बसता येणार नाही. तर हे सगळं करून शाळेत जाऊन शिकायला तुम्हाला आवडेल का? हे नियम तुम्ही पाळाल का? हो, अगदीच. कारण कसं मित्र समोर असल्याने आणि टीचर समोर असल्याने आमचं कॉन्सन्ट्रेशनही असेल बोर्डवरती आणि मित्र असल्याने गप्पा गोष्टीही होतील. असो सोशल डिस्टन्सिंगचं आम्ही पालन करू, पण शाळेत जायला आम्हाला नक्कीच आवडेल. ही खूप मुलांची इच्छा आहे की त्यांना शाळेत जायचंय. ते शाळेचे दिवस खूप मिस करताय. सुट्टी सगळ्यांना हवीशी वाटते, पण ही सुट्टी थोडीशी जाचक आहे. पण तुम्ही दोघं जण, तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुम्ही तिथे सुरक्षित राहा आणि लवकरच तुमची शाळा सुरू होईल अशी आपण आशा करूयात. आणि थँक्यू, धन्यवाद तुमच्या दोघांचे. तुम्ही ABP माझ्यासाठी वेळ दिलात आणि तुमच्या मनातल्या भावना सांगितल्यात त्याबद्दल थँक्यू सो मच. समीर दलवाईंकडे मी जाईन. डॉक्टर समीर, मुलांची हीच मानसिकता आहे की त्यांना शाळेत यायचं आहे, पण खूप सुरुवातीला विनोद तावडेंनी एक मुद्दा उपस्थित केला की जो खूप महत्त्वाचा होता. मुलं खूप दिवस झाली आपल्या घरात बसलेत आणि ती कुठल्या वातावरणातनं आता शाळेत येणार आहेत याचा अंदाज आपल्या कुणाला नाहीये. तर मानसिकदृष्ट्या ती तयारी कशी करायला हवी मुलं शाळेत आल्याच्या नंतर? काउन्सिलिंग सेशन्सची पण गरज आहे का मुलांसाठी खास करून? हो, नक्कीच. आणि जे क्लास टीचर असतात तेच सर्वात चांगले काउन्सिलर असतात, कारण त्यांचा मुलाशी एक थेट रिलेशनशिप असते. तर मुलं आल्यानंतर ताबडतोब पहिल्या दिवसापासून कॅचअप अभ्यास करायच्या पाठी लागू नये. मगाशी पण कोणीतरी म्हटलं की जर वर्ष लेट झालं तर काही हरकत नाही. तेव्हा आल्या आता आमच्या तावडीत आले त्यांना ताबडतोब सर्व शिकवून टाकलं पाहिजे. जे बॅकलॉग राहिलेलं आहे असं पालकाने पण अट्टहास करू नये आणि शिक्षकांनी पण करू नये. त्यांना आठवडाभर तरी ॲडजस्ट व्हायला वेळ द्यावा. मुलांचं असतं इतर मुलांना भेटल्यावर, मित्रांना भेटल्यावर, त्या चांगल्या परिसरात आल्यावर दे आर व्हेरी क्विक टू ॲडजस्ट. तेव्हा लवकरच दे विल बी एबल टू गेट ओव्हर दिस प्रॉब्लेम. पण सध्या घरी असताना सुद्धा मगाशी कोणीतरी म्हटलं फक्त अभ्यास 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 हे करत राहू नये पालकांनी. आणि शिक्षण म्हणजे काय, मला वाटतं स्कूल्स आर ओव्हर रेटेड. आपला जो परिसर असतो दॅट इज द बेस्ट स्कूल. आता अर्थात आपण तिकडे बाहेर जाऊ शकत नाही, पण घरात आईवडिलांनी मुलांबरोबर जो वेळ द्यायचा असतो, जो अभाव होता ज्याचा, आता आपण तो देत आहोत. आणि आम्ही म्हणून पालकांना सांगतोय की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे शारीरिक किंवा फिजिकल डिस्टन्सिंग समाजात पाळायचं आहे, पण इमोशनल बॉन्डिंग हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी कोणीतरी म्हटलं की दिवसभर पालक पण दे आर वर्किंग फ्रॉम होम, पण दोघांचे जर समजा 5 वाजले 6 वाजल्यानंतर आपल्याला पण कुठे ऑफिसला ट्रॅव्हल करायचं नाही आहे, मुलांबरोबर बसून त्यांच्याबरोबर एकत्र काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, घरात जेवण बनवायचं असेल, साफसफाई करायची असेल, ह्या सर्व कामात तुम्ही मुलांना सामावून घ्या. हे शिक्षण आहे, हे स्वावलंबी त्यांना बनवण्याचं आहे. त्यानंतर संध्याकाळी जेवण एकत्र जेवा, ताटं उचलायला वगैरे साफसफाईला मदत करा.
त्यांची मदत घ्या. त्यानंतर एखादा बोर्ड गेम असेल, म्हणजे आपण लुडो असेल, सापशिडी असेल, व्यापार असेल, काही असेल, नाहीतर गप्पा टप्पा, पण अगदी तुम्ही जर एक तासभर असा संध्याकाळी त्यांच्याबरोबर घालवलात फक्त चर्चा करताना, हे पण एज्युकेशन आहे. आणि तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा परिसरात तुम्ही जिथे राहता, एखादे कोण गृहस्थ काका काकी असतील ज्यांना बाहेर पडणं एवढं सोपं नसेल, तर आपण त्यांच्यासाठी कधी एक सँडविच बनवू शकतो का, काहीतरी खायला काहीतरी सॅलड बनवू शकतो का. आणि अगदी आपण त्यांच्या घरात नाही गेलो तर हे जे शिक्षण आहे ह्याचं काय, हे शिक्षण द्यायला आपल्याला पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा, आपण जेव्हा सिलेबस म्हणतो, आजच्या सिलेबसमध्ये करोना किंवा कोविड सारख्या क्रायसिसशी लढायचं कुठे शिकवलं आपण मुलांना, फक्त पुस्तकी ज्ञान आहे. आणि हा जे व्हायरसेसचा इश्यू आहे हा येत राहणार पुढे, दीज प्रॉब्लेम्स विल कीप हॅपनिंग. तेव्हा आता आपण परिसर, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, पर्यावरणाचं जे शिक्षण आहे ह्याचा खूप मोठा, विनोद भाई आहे तिथे, ही इज द राईट पर्सन टू टेल अस. सिलेबसमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये एन्व्हायरमेंटला कसं जपायचं हा एक खूप मोठा करोनाच्या नंतर होणारा इश्यू आहे. ऍक्च्युली दलवाई सर, तुम्ही आता जे मुद्दे मांडले ना ते म्हणजे थोडेसे शहरी भागातल्या मुलांबद्दलचे होते. अगदी मला तोच प्रश्न जर भाऊ चास्करांना विचारता आला तर, भाऊ ग्रामीण भागातल्या मुलांचे तुम्ही प्रश्न सांगितले की ऑनलाईन शिकायचं, तर इंटरनेटची फॅसिलिटी नाही, स्मार्टफोन नाही. मात्र येत्या काळात आता कोरोना नंतर येणार आहे तो आर्थिक प्रश्न, आणि तो शहरी भागातल्याही मुलांना जाणवणार आहे आणि ग्रामीण भागातल्याही मुलांना. आता ते प्रश्न किती मोठे असतील आणि त्याच्यासाठी शाळा, पालक, शिक्षक यांनी किती सज्ज राहायला हवं, मुलांसाठी काय करायला हवं? फारच महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा शाळा सुरू होती आपण जास्त लक्ष द्यायला लागणार आहे. एक तर पहिली गोष्ट, फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन आम्ही मुलांची बैठक व्यवस्था कशी अरेंज करू शकतो. एक, त्याच्यासाठी आपल्याकडे पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, नसेल तर त्या संबंधानं आपल्याला काय करायला पाहिजे. दोन, तिसरी गोष्ट, आपल्या शाळा म्हणजे वर्गखोल्या स्वच्छ असायला पाहिजे. अत्यंत पाण्याची व्यवस्थित व्यवस्था असलेली सुंदर स्वच्छ शौचालय, स्वच्छतागृह ही आपली गरज असणार आहे. आणि तिथे मास्क असायला लागतील, साबण असायला लागतील, सॅनिटायझर असायला लागतील. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असणार आहेत. आता ह्या बेसिक गोष्टी असल्या तरी सुद्धा मगाशी दलवाई सर जे सांगत होते त्याला धरून माझ्या मनामध्ये अजून एक शंका आहे, प्रश्न आहे. तो म्हणजे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या मुलांकडे किंवा ज्या घरामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण होते, बरे झालेले आहेत किंवा बरे झालेले नाहीत दुर्दैवानं, अशा घरातून येणाऱ्या मुलांकडे आपला समाज, आपल्या शाळा, आपले शिक्षक आणि विद्यार्थी हे सगळे कसे बघतील, या संबंधानं माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला समुपदेशन करायला लागणार आहे. ते विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायला लागणार आहे, ते शिक्षकांचं समुपदेशन करायला लागणार आहे, ते पालकांचं समुपदेशन करायला लागणार आहे. यासाठी मला असं वाटतं की आपल्याला तयार राहायला लागणार आहे. एक, आणि अजून महत्वाची दुसरी गोष्ट, मगाशी जे दलवाई सर सांगत होते की आपलं काय झालंय, अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं लिहा आणि इयत्तांचे टप्पे पार करून पुढच्या इयत्तेत जा. पण आयुष्य मात्र अपेक्षित प्रश्न, अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं मागतं रोज आपल्याकडे. ते देण्यासाठी तयार आहेत का आपली मुलं, याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. काय आहे, शिक्षणाचा विचार परीक्षेसाठी करायचा का शिक्षणाचा विचार आयुष्यासाठी करायचा, आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी शिक्षण, याचा विचार मला वाटतं माझ्यासारख्या शिक्षकांनी, धोरणकर्त्यांनी, सरकारने, समाजधुरीणांनी, शिक्षणातल्या सगळ्याच लोकांनी करण्याची, माध्यमांनी तशी करण्याची गरज आहे. मला अजून एक, भारतीताई, एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे. जेव्हा कोविड नंतरचं जग जे आहे ते पूर्ण वेगळं जग असणार आहे. नव्या समस्या, नव्या प्रकारे आपल्याला त्याला हाताळायला लागणार आहे. तर त्यात मला असं दिसतं, गरीब घरातल्या मुलींचं शिक्षण थांबण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर मला दिसते. मग या मुली शाळाबाह्य होऊ नये. कारण असं आहे की 7वी 8वीतली जी मुलगी आहे ती 100 रुपये 150 रुपये पालकाला जर रोज मिळत असेल तर ते शाळेत जाऊन तुला काय मिळणार आहे असं म्हणून रोजानं घेऊन जातील, मजुरीला घेऊन जातील. कारण विपन्नावस्थेच्या गर्तेत अक्षरशः ग्रामीण समाज, शेतमजूर कोसळून पडलेले आहेत. त्यामुळे याचाही विचार मला असं वाटतं आपल्याला करायला लागेल. आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला A फॉर ऍपल, B फॉर बॉल हे काही अंशी थोडंसं म्हणजे ते थांबवता येणार नाही आपल्याला. बेरीज भागाकार वाचन
चास्कर सर, मी तुम्हाला थोडं थांबवते, कारण आपण या विषयावर आणखीन बोलणारच आहोत. मात्र रमेश जोशी सर आहेत आता आपल्याबरोबर फोनवरून, शिक्षण तज्ज्ञ आहेत रमेश जोशी सर. जोशी सर, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? सर, आपण ही चर्चा ऐकत असाल. आपण गेला 1.5 तास चर्चा करतोय की कोरोना नंतरचं शालेय शिक्षण खास करून कसं असणार आहे. तुम्हाला काय बदल दिसतात आहेत? तुम्हाला काय जाणवतंय होईल आता कोरोना नंतर जेव्हा पुन्हा शिक्षण सुरू होईल तेव्हा? हॅलो, पहिली गोष्ट अशी की कोरोनाने आपल्यावर इष्टापत्ती आणलेली असं माझं मत आहे. कोरोनाच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मूलभूतरित्या जाऊन विचार करायला लागतो असं माझं मत आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे अजून सुद्धा पब्लिक एज्युकेशन सेक्टर हा खूप मोठा आहे आणि त्या मानानं प्रायव्हेट एज्युकेशन सेक्टर हा खूप कमी आहे. परंतु आपल्या डोळ्यापुढे जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपण प्रायव्हेट एज्युकेशनच्या संदर्भामध्ये आज जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल फार गहरी चर्चा करतो असं माझं मत आहे. मला असं सांगायचं आहे की अँड्रॉइड एज्युकेशन ते आपण आपल्या मुलांच्यावर लादायला मागतो. हे अँड्रॉइड एज्युकेशन आज आपल्या मुलांच्या मध्ये घेण्याची क्षमता आहे का? कारण एक तर आपल्याकडे चास्करने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे इंटरनेट आणि ह्या सगळ्या सेवा अजून अगदी मार्जिनल लेवलला आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर त्या अँड्रॉइड एज्युकेशनच्या बद्दल आग्रह धरू शकू का, याचाही आपण विचार केला पाहिजे. उगाच तिकडे काहीतरी परदेशात चमकतं म्हणून आपण त्या अंगात घातलं पाहिजे अशी आपली अवस्था होता कामा नये. आपल्याकडचा विद्यार्थी अजून सुद्धा बहुसंख्य ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागातला असल्यामुळे आणि त्याच्याकडच्या रिसोर्सेसना मर्यादा असल्यामुळे आपण त्याचा विचार करून मग आपल्याकडच्या शिक्षणाची दिशा ठरवावी असं अजून मला वाटतं. जी, आणि महत्वाचे 3 बदल तुम्ही कुठले सुचवाल? कारण आता मुलं जेव्हा शाळेत जाऊ लागतील तेव्हा फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, स्वच्छता राखायची आहे, तर त्या दृष्टिकोनातनं शाळेला, पालकांना सुद्धा कुठली खबरदारी घ्यावी लागेल? शाळेला आणि पालकांना घ्यायची असलेली खबरदारी म्हणजे पहिल्यांदा सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा तत्सम ह्या गोष्टी प्रिकॉशन म्हणून सांगितलेल्या आहेत. ह्या पहिल्यांदा मुलांवर आणि पालकांवर बिंबवण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याकडे तसं होताना मुलांच्या बाबतीत होत नाही. मध्यंतरी गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेमध्ये व्हर्च्युअल एज्युकेशन म्हणून सांगून टाकलं आणि त्यानंतर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हर्च्युअल एज्युकेशनचा नारा घुमायला लागला. खरं म्हणजे आज आपल्याकडे अपुरे शिक्षक आहेत, ही खरं म्हणजे आपली अडचण आहे. अपुऱ्या शिक्षकांच्या जी अपूर्णता आहे ही पूर्ण केली आणि त्यानंतर आपण व्हर्च्युअल एज्युकेशनचा मागोवा घेतला तर तो अधिक सकारात्मक असेल असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा विचार हा आपल्याकडे तुमच्या संबंध शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार अधिक समग्रपणाने करण्याची आवश्यकता आहे. सध्या होतं काय नाही, त्याची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आपली ही चर्चा सुरू आहे की आपण नेमकं काय काय करू शकतो, कोणकोणत्या उपाययोजना करणं आत्ताच्या घडीला महत्त्वाचं बनलेलं आहे. रमेश जोशी सर, आपले मनापासून धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि काही सूचना सुद्धा केल्यात की यापुढच्या काळात शिक्षणाच्या दृष्टीनं कोणकोणत्या उपाययोजना व्हायला हव्यात किंवा अपेक्षित आहेत. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर माझा शिक्षण परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कदाचित तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की इतकी जाणकार मंडळी आहेत पण सध्याच्या शालेय शिक्षण मंत्री या कार्यक्रमात का सहभागी झाल्या नाहीत. तर हे स्पष्टीकरण नक्की द्यायचं आहे की शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना आम्ही या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केलेली होती. त्यांनी ती मान्य सुद्धा केलेली होती सुरुवातीला, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हायला नकार दिला. पण वर्षातही आपल्याला जबाबदारी झटकून चालणार नाही, कारण प्रश्न आहे तो मुलांच्या शिक्षणाचा, मुलांच्या भवितव्याचा. त्यामुळे पालकांचे प्रश्न आहेत, मुलांचे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं जर का राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडून मिळाली तर ती योग्य ठरतात, ती अधिक विश्वासार्ह ठरतात.
पण शिक्षण मंत्रीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीयेत किंवा त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे एका पॉइंटला आपण सुद्धा काही करू शकत नाही, कारण खूप सारे प्रश्न आहेत, पालकांचे आहेत आणि मुलांचे सुद्धा आहेत. त्यांना गांभीर्य नाही का या प्रश्नाचं, असा एक प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कारण संभ्रमावस्था खूप प्रचंड आहे. शाळा सुरू कधी होणार, त्याच्यानंतरचं शिक्षण कसं असणार, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वर्षा गायकवाड यांच्याचकडनं मिळणं हे अधिक अपेक्षित आहे किंवा अधिक विश्वासार्ह आहे. त्यामुळे वर्षाताई, तुम्ही जर हा कार्यक्रम बघत असाल आणि आता जरी तुम्हाला शक्य असेल तर जरूर तुमच्या प्रतिक्रियेची समस्त पालक वर्गाला प्रतीक्षा आहे. मी विनोद तावडे सरांकडे जाते. विनोद तावडेजी, आपले एक प्रेक्षक आहे संतोष आयरे, त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणात कुटुंबांनी स्थलांतर केलंय, त्यामुळे भाऊसाहेब चास्करांनी म्हटल्याप्रमाणे एकतर आर्थिक परिस्थिती किंवा हे स्थलांतर यामुळे ड्रॉपआउटचं प्रमाण वाढेल का, आणि जर मुलांच्या ड्रॉपआउटचं प्रमाण वाढलं तर मग शिक्षक सुद्धा अतिरिक्त होऊ शकतात. तर मग शिक्षकांचा प्रश्नाचं काय, म्हणजे ही परिस्थिती आपण कशी हाताळायला पाहिजे? मुलांचं ड्रॉपआउट प्रमाण वाढणं हे अधिक चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे तात्पुरतं ड्रॉपआउट वाढलं, त्यामुळे शिक्षक अतिरिक्त करणं वगैरे असं काही शासन करणार नाही. 2 वर्ष त्यातली सूटसुद्धा देऊ शकतं. पण विशेषतः भाऊसाहेब म्हणतात तसं मुली या शिक्षणापासून दूर जातील, त्या कशा जाणार नाहीत. म्हणजे मला या सगळ्या करोना काळामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पण इमोशनल बॉन्डिंग असं स्लोगन पाहिजे. हा समाज एक राहायला पाहिजे, आणि त्यासाठी याच्यामुळे जर मुलींचं शिक्षण पालक बंद करणार असतील तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण कसं पुढे सुरू राहील याचा विचार केला पाहिजे. नंबर 1. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होतील असं मला वाटत नाही. मगाशी मी जसं म्हटलं की एखादे पर्याय फिजिकल डिस्टन्सिंगसाठी असा निघू शकतो की 1 दिवसाआड शाळा करा किंवा शाळा 2 सेशनमध्ये चालवा. त्यामुळे शिक्षक पुन्हा लागू शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार नाही. जी शिक्षक भरती राहिली तीही पूर्ण केली जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, या करोनानंतर ग्रॉस एनरोलमेंट रेशो शिक्षणाचा आपला कमी होता कामा नये, आणि तो कमी झाला तर छत्रपतींच्या महाराष्ट्राला हे शोभणारं नाही असं मानून सगळ्यांनी त्यात आपला गावातला मुलगा किंवा मुलगी आधीचं आहे तसंच शिक्षण पुढे सुरू ठेवते, यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. पुढचा प्रश्न म्हणजे या संतोष आयरेंनी विचारलेला पुढचा प्रश्न आहे, तो त्याचं उत्तर कदाचित मिलिंद लडगे सर अधिक योग्य पद्धतीने देऊ शकतात. मिलिंद सर, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना मोफत मास्क मिळणार का, शाळेमध्ये सॅनिटायझर उपलब्ध होणार का, वेळोवेळी हात धुण्यासाठी जो एक ब्रेक देणं गरजेचं आहे तो ब्रेक शाळा देणार का. तेव्हा संस्था म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी असेल. प्रत्येक गोष्टीत आपण शासनावर अवलंबून राहू शकणार नाही. तर संस्था चालक म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलाय का, की या गोष्टी कशा करता येतील आणि त्या कशा अवलंबता येतील? ॲब्सोल्यूट. फक्त ह्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 गोष्टी आहेत की जो मास्क आहे तो मुलांनी कॅरी करणं हे गरजेचं आहे, कारण तो पर्सनल लेवलचा आहे. पण बाकी फ्युमिगेशन सिस्टम, फॉगिंग सिस्टम, नंतर सोप डिसइन्फेक्टंट्स, त्यानंतर कॉन्स्टंट क्लिनिंग ऑफ द प्रिमायसेस, टॉयलेट्स क्लिनिंग, वर्ग क्लिनिंग हे म्हणजे दिवसातून 2दा तरी मिनिमम झालेच पाहिजेत. सॅनिटायझेशन झालं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही प्रिकॉशन्स बसेसमध्ये, स्कूल बसेस हा एक मेजर इश्यू असतो, त्यामध्ये प्रिकॉशन्स जे आहेत ते आम्ही स्कूल बसेसमध्ये पण आम्ही घेतो आहोत. सॅनिटायझेशन तिथे करतोय, क्लिनिंग करतोय, दररोज सकाळ संध्याकाळ गाडी चांगल्या प्रकारे धुतली जाते, सोप वापरला जातोय. सगळ्यात महत्त्वाचा हा जो स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, जो नॉट तेवढा लिटरेट नाही आहे, त्या स्टाफला सुद्धा आम्ही लिटरेट करतो आहोत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. ओव्हरऑल प्रिकॉशन घेताना मुलांचं काउन्सिलिंगवरती पण काम चालू आहे आमचं. म्हणजे मुलांचं आत्ता ऑनलाईन काउन्सिलिंगवरती पण आम्ही चांगलं काम करतोय. छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स त्यांना आम्ही दाखवतोय. त्यांच्याकडे डिस्कशन्स त्यांच्यावर होत आहेत, रिअलायझेशन्स त्यांना होऊ देत आहेत. सिरियसली करोनाला कसं घेतलं गेलं पाहिजे, करोना काय आहे त्याच्यापासून भिण्यापेक्षाही त्याला कसं अवॉइड केलं पाहिजे, कारण की तो येऊ घातला आहे, तो पाहुणा आहे माझ्या घरातला, तो येऊ घातला तर त्याला कसं अवॉइड केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवरती आम्ही आत्ता लेटेस्ट काम करतो आहोत. जगामध्ये लेटेस्ट काय चाललंय त्यावरती काम करतोय. आणि येस, नो डाऊट वॅक्सिन येणार आहे याची एक त्यांना आम्ही जाणीव करून देतो. याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे पालकांना सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला काउन्सिलिंग करायचं आहे हेल्थ अँड हायजीन विषयावरती, कारण की हेल्थ अँड हायजीन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यामुळे आम्ही पालकांना त्यावरती काम करतोय. वी आर वर्किंग आउट द
मास्क, पर्सनल सॅनिटायझर्स पण आणायला त्या सांगतोय, पण इनहाऊस पण आमच्याकडे आम्ही मास्क आणि पर्सनल सॅनिटायझर्स पण आम्ही देणार आहोत. बट एनिवे लॉट ऑफ प्रिकॉशन्स वी आर टेकिंग, बट अलॉंग विथ दॅट सगळ्यात महत्त्वाचं सोशल डिस्टन्सिंग आहे. त्यावरती काम करतोय. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या की माझ्याकडे 22 वर्ग आहेत आणि साधारण 44 मुलं आहेत. पण मग आता काय करायचं, त्यामध्ये 2 पद्धतीने आम्ही काम करतोय. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की आम्ही सगळ्या सुट्ट्या कॅन्सल केल्या आहेत मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि ह्या मुलांना आम्ही असं करतोय की सकाळी 4:30 तास आणि सकाळी फॉर एक्झाम्पल 7:30ला शाळा सुरू होईल, साधारण 11:30 असेल आणि परत 11:30 ते दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत शाळा चालू ठेवण्यात येईल. आणि 20-20 मुलं आम्ही बोलवणार आहोत. 20 किंवा 22 मुलं जी म्हणतो अशी बोलवून त्यांचा अभ्यासक्रम संपवणार आहोत. कारण की तुम्हाला अल्टरनेटिव्हच नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलंच गेलं पाहिजे, हा त्यातला उद्देश आहे. आणि शनिवारी पण शाळा चालू करून, वाटलं तर रविवारी पण चालू करून. पण प्रिकॉशनरी मेजर, हेल्थ अँड हायजीन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मी हे सगळं बोलत असताना उद्या होणाऱ्या उद्या होऊ घातलेल्या, उद्या काय होणार आहे या गोष्टीबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो, उहापोह करतो की हेल्थ अँड हायजीन हा तुमच्या आयुष्याचा एक समरस पार्ट आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. मुलांनी स्वतःची आणि परिसराची स्वच्छता जी आहे त्यावरती मुलांनी काम केलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. हे इनहाऊस सिलेबसमध्ये टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. इनहाऊस सिलेबसमध्ये टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. याच आणि अर्थात यानंतर म्हणजे सगळ्यात सर महत्त्वाचं, या सूचना हे सगळं खरंच होत खूप असताना महत्त्वाच्या तुम्ही आहेत. कारण पुढच्या काळात तुम्हा लोकांना शाळा सुरू करण्याआधी खूप प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत. आत्ता आपल्याबरोबर मीरा कोरडे आहेत, ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहे आणि आता शाळेच्या संचालक मंडळावर पण आहे. कोरडे मॅडम, स्वागत आहे तुमचं. मॅडम, प्रश्न आपण चर्चा करतो आहे की आता नक्की शिक्षण कसं बदलणार आहे. तुम्ही एक ठाण्यातली महत्त्वाच्या शाळेचा भाग आहात. मला सांगा की आता शाळा सुरू करण्यापूर्वी काय काय आव्हानं तुमच्या समोर आहेत आणि काय वाटतं तुम्हाला. कारण एक प्रश्न पालकांकडनं येतोय की जर त्यांना कॉन्फिडन्स वाटला नाही मुलांना शाळेत पाठवण्याचा, तर दुसरीकडे त्यांच्या समोर हा प्रश्न आहे की शाळेत 70% अटेंडन्स राहिली नाही तर त्याचं काय, किंवा काय म्हणजे नियमांमध्ये शाळा बदल कसे करणार. आता नवीन बदलत्या परिस्थितीनुसार शाळेचे नियम बदलण्याचे भाग आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी देर आर 2 अल्टरनेटिव्ह. एक तर प्रत्येक 3 दिवस एक शाळेच्या एका वर्गाची अर्धी मुलं सोमवार, मंगळवार, बुधवार येतील, बाकीची गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि शाळा प्रत्येक पिरियड नंतर त्यांना सॅनिटायझेशन करायसाठी त्यांना थोडा ब्रेक दिला जाईल. ते देणं भागच आहे. 100% 70% अटेंडन्सचा कंडिशन राहणार नाही. कारण जर मुलांना सर्दी खोकला असेल तर शाळाच त्यांना अवॉइड करेल. शाळेच्या आतच घेताना मुलांना त्यांचं टेम्परेचर बघितलं जाईल. त्यामुळे जर टेम्परेचर असेल, सर्दी खोकला असेल तर त्यांना वापस पाठवण्यात येईल. शाळा शक्य तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक फ्लोअर वाईज प्रत्येक वर्गाच्या समोर सॅनिटायझेशनचं मशीन ठेवलं जाईल. या सगळ्यांची तयारी करण्यात येत आहे शाळेमध्ये. ओके मॅडम, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मगाशी भाऊसाहेब चास्करांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की जेव्हा हे सगळं सुरू होईल तेव्हा अशा अनेक फॅमिलीज असतील की ज्यांच्यामध्ये कोविड-19ची हिस्ट्री राहिलेली आहे, किंवा कदाचित दुर्दैवानं अशी मुलं असतील की ज्यांना लागण झाली, जे बरे झाले आणि मग शाळेत आले, किंवा त्यांच्या घरी आता एखादा पेशंट आहे. तर सध्या आपण समाजात पाहतोय की काय होतं, अगदी की तू नकोच माझ्या बाजूला, सोसायट्या वाईट टाकतात, लोकांना एंट्री देत नाहीयेत. ही परिस्थिती जर का शिक्षित समाजातली आहे तर जेव्हा मुलं येऊ लागतील तेव्हा मुलं या स्टिग्मा अंतर्गत जाणार नाहीत, किंवा शाळा सुद्धा त्या मुलांना स्वीकारेल, इतर मुलं स्वीकारतील, कुठलाही पालक कुठलाही विरोध करणार नाही. यासाठी काय करायला हवंय. आमच्याकडे शाळेमध्ये इन हाऊस काउन्सिलर्स आहेत. हॅलो, बोला बोला, आपला आवाज येतोय. आपण आपलं उत्तर पूर्ण करा. नाही, आमच्या शाळेमध्ये इन हाऊस काउन्सिलर्स आहेत जे ह्याची काळजी घेतील, मुलांना काउन्सिलिंग करतील, पेरेंट्सना काउन्सिलिंग करतील या बाबतीत. आणि असं अजिबात होणार नाही की ती मुलं वाळीत टाकल्यासारखी होतील.
हे अगदी बरोबर आहे की ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे की जेव्हा हे शिक्षण रेग्युलर बेसिसवरती सुरू होईल तेव्हा त्याचं नेमकं काय. विनोद तावडे सर आपल्यासोबत आहेत. विनोद सर, आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही आहे की शाळा नेमक्या कधी सुरू होणार. तर शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा आता संस्थाचालक सांगतायत की ते नियमांचं पालन करतील किंवा मग ऑल्टरनेटेड डेजला मुलांना बोलवलं जाईल. तर योग्य पद्धती नेमकी काय असेल, कारण हे युनिफॉर्म धोरण बनवणं गरजेचं आहे का. म्हणजे आपण बोर्डाचा विचार केला तर बरीचशी बोर्ड सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत जी शिक्षण सेवा पुरवतात. या सगळ्या बोर्डांना एकत्र येऊन एक धोरण ठरवण्याची गरज आहे का. मला असं वाटतं की सगळ्या बोर्डांचं मिळून एक धोरण होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा आहे. पण आता कोरोनाच्या काळामध्ये जे वेगवेगळे झोन्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला शिक्षणाचा पुढचा कधी शाळा सुरू करायची याचा विचार करावा लागेल. जिथे ग्रीन झोन आहे तिथे काळजी घेऊन आपण ठरल्याप्रमाणे 15 जून 25 जूनला शाळा सुरू करू शकतो. जिथे ऑरेंज आहे ते थोडं वेगळं होईल असं मला वाटतं की झोन वाईज त्याचा विचार नक्की करावा लागेल. त्यामुळे आपण म्हणलं असं आता जर शिक्षण मंत्री वर्षात आल्या असत्या तर थोडी चर्चेला उपयुक्त झाला असता. पण या आपल्या ABP माझाच्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करेन की समाजातले शिक्षणातले विविध तज्ज्ञांना एकत्र करून लवकर पुढची दिशा जर स्पष्ट झाली तर आज मोठ्या लाखो पालक आणि विद्यार्थी हे खूपच कन्फ्यूज आहेत. त्यांना एक दिशा येण्याची गरज आहे. नुसतं रोज पत्रक काढून होत नाही, तर स्पष्टता आणि हमी, कारण विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते की त्याला जर स्पष्टता नाही आली तर तो गोंधळलेला असतो. आणि त्यामुळे जसं उद्योगपतींची आपण बैठक घेतली, आपण बाकी समाजातली बैठक घेतली, तसं शिक्षण हे करोनामध्ये नेहमीच अनसंग वॉरियर शिक्षक राहणार आहेत. तर अशा शिक्षण तज्ज्ञांची लवकर आपण बैठक करण्याचं आवाहन या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना करूया. आणि त्यातून जर दिशा स्पष्ट झाली तर बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालक रिलीव्ड राहतील. कारण उद्या सगळं नियमित सुरू होत असताना ऑफिसेस कसे सुरू होणार, शाळा सुरू कशा होणार. मगाशी जो प्रश्न आला की शाळा संस्थाचालक आपली जबाबदारी पार पाडेल की शाळा स्वच्छ राहील आणि निर्जंतुक राहील. मग विद्यार्थ्याचं काय, जसं आपण मिड डे मील देतो तसं आपण त्याला काही ना काही सॅनिटेशनसाठी आवश्यक मास्क असेल, साधा घरगुती असेल तो काही देऊ शकतो का. आपण पाठ्यपुस्तकं जशी मोफत देतो तसं आता पुढचे 1.5-2 वर्ष काही वेगळ्या गोष्टी द्याव्या लागतील का. या सगळ्याचा विचार मला असं वाटतं शासन स्तरावर करावा लागेल. आणि यामध्ये अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा सगळ्या प्रकारचा विचार एकत्र केला तर सगळेजण आपल्या राज्यातल्या मुलांच्या हितासाठी मदत करायला पुढे नक्की येतील, हा माझा विश्वास आहे. कारण हा विषय राजकारणाचा अजिबात नाही आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. भाऊसाहेब चासकर आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांना मगाशी खरं तर काहीतरी बोलायचं होतं. समीर दलवाई सुद्धा आहेत, पण त्याआधी मला विनोद सरांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की खाजगी क्लासेस हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जितक्या शाळा महत्त्वाच्या तितकं खाजगी क्लासेसचं पेव आहे. हे सर्वजण ॲडव्हान्समध्ये फी घेतात, ती फी लाखोंमध्ये सुद्धा असते कधी कधी. खाजगी क्लासेसबद्दल सुद्धा एक धोरण ठरवण्याची गरज आहे का, कारण तिथेही एका वर्गामध्ये जवळपास 50-60 मुलं अक्षरशः कधी कधी कोंबलेली असतात. त्यांची शिक्षणाची पद्धती, तिथे होणारी गर्दी, खाजगी क्लासचंही धोरण ठरवण्याची गरज आहे का पुढच्या काळासाठी. नाही, मला वाटतं केवळ खाजगी क्लासेस नाही तर यापुढे समाजामध्ये सोशल गॅदरिंग जिथे जिथे होतात, जिथे जिथे एकत्रपणे नोकरी करतात, शाळा असतात, खेळत असतात, या सगळ्या ठिकाणी याची एक SOP शासनाचं आरोग्य विभाग तयार करेल. ती शाळेला लागू असेल, ती ऑफिसेसना लागू असेल, ती सरकारी आस्थापनेला लागू असेल, तशीच ती खाजगी कोचिंग क्लासेसनाही लागू असेल. त्यामुळे हे वर्ष, पुढचं 1.5 वर्ष खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नेहमीची संख्या त्यांची जी ॲडमिशनची आहे, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेतात, त्याप्रमाणे त्यांना घ्यायला परवानगी हे नक्की केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याचं धोरण लवकर स्पष्ट झालं तर पालकांनी फी भरायच्या आधीच ते क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि मगाशी तुम्ही भाऊसाहेब चासकरांचा उल्लेख केला म्हणून त्यांनी जो उल्लेख केला की बालचित्रवाणी आपण बंद केली, हे खरं आहे. पण त्याच बालचित्रवाणीच्या ठिकाणी आपण बालभारती चालू केली, जी बालभारती आज उपयोगात येते आहे आणि अजून येऊ शकते. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार
हा आपल्याला महाराष्ट्राचं शिक्षण म्हणून करावा लागेल आणि तो करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि पहिलं पाऊल ABP माझाने या शिक्षण परिषद माध्यमातून टाकलं आहे, त्यामुळे आपलं अभिनंदन करतो. तावडे सर, तुम्ही खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात आहेत आणि मुद्दे मांडताय, पण एक पालकांना खूप प्रश्न गेले काही दिवस, तो मला डॉक्टर दलवाईंना विचारायचा आहे. असं आहे की ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, बरं गेले काही वर्ष खूप अवेअरनेस आलेला आहे आणि आपण प्रयत्न करतो पालक की आपल्या मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवायचं, मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे आता आपण स्क्रीनच जवळ करतोय, मग त्यांच्या डोळ्यांचं काय? बरं 2 महिने आता लॉकडाऊनचे झालेले आहेत, अशा याच्यात फिजिकल ॲक्टिव्हिटी, मैदानावर खेळणं मुलांचं पूर्णपणे बंद आहे. मग ते एक अभ्यास म्हणूनही स्क्रीनकडे बघतात, ते एन्जॉयमेंट म्हणूनही स्क्रीनकडे बघतात, त्याच्यामुळे पालक धास्तावलेले आहेत. बरं पालक हे घरी वर्क फ्रॉम होम करतात, त्यामुळे तेही स्क्रीनकडे बघतात. तर या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही काय सांगाल, पालकांनी काय करायचं? बरं, खूप चांगला प्रश्न विचारलात. आणि माझं काम खास करून स्पेशल मुलं, ज्यांना आपण विशेष गरजा असलेली मुलं म्हणतो, म्हणजे ऑटिझम म्हणा किंवा मतिमंद गतिमंद मुलं म्हणा, याच्यासाठी मी काम करतो. तर आम्हाला हेच सुचवायचं आहे आणि आम्ही हे एक लिमिट माय स्क्रीन टाईम म्हणून माझं एक पेज आहे फेसबुकवर, व्हॉट्सॲप याच्यावर, इंस्टाग्रामवर, की मुलांना एक रेस्ट्रिक्टेड स्क्रीन टाईम दाखवायला हवा होता. आता मुद्दा असा आहे की 4-5 तास ते ऑनलाईन ऑलरेडी आहेत, म्हणून प्रोफेशनली किंवा एज्युकेशनली जर ऑनलाईन स्क्रीनवर असले तर एंटरटेनमेंटसाठी त्यांना ऑनलाईन देणं योग्य नाही. आणि म्हणूनच आम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला की पालकांना स्वतः तेवढा वेळ दिला पाहिजे. आता आज मुंबईसारख्या ठिकाणी जरी आपण 1.5 तास आपला प्रवास असतो रोज, तो तुमचा वेळ थांबलेला आहे पालकांचा, तो दे आर सेव्हिंग दॅट टाईम, तो तुम्ही घरी मुलांना देऊ शकता. आणि मुलांना विशेष काही करण्यापेक्षा रोजची घरातली जी कामं आहेत त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व करा. आता मी ऑटिझम असलेल्या मुलांच्याबद्दल सांगतो. आम्ही त्यांना एक गोष्ट सांगितली की जे मुलाचं जे शेड्यूल होतं, म्हणजे त्याचं जे टाईम टेबल होता मुलाचा, तो तुम्ही सेम फॉलो करा. आता झालं आहे काय, पूर्वी मूल 7 वाजता उठायचं आणि 8 वाजता शाळेपर्यंत निघायचं, आता 10 वाजता उठत आहेत म्हणून रात्री 12:30, 1, 2 पर्यंत कोणी झोपत नाही. हे करू नका. तुमचे जे शेड्यूल होता तो यू स्टिक टू द सेम शेड्यूल. सकाळी त्याला 7 वाजता उठल्यानंतर अगदी मी असं बोलेन 1 मिनटं घेऊन की आधी दात घासणं, नंतर तोंड धुणं, नंतर परसाकडे जाणं, नंतर आंघोळ करणं, कपडे घालणं, त्याच्यानंतर देवाचं नाव घेणं, नंतर नाश्ता करणं, आणि मग शाळेचे नाही तर कुठले ते कपडे, शर्ट पॅन्ट घालून, ड्रेस घालून किंवा बूट घालून एक कॉर्नर बनवा घरात. त्या डायनिंग टेबल असेल कुठेही असं वर अशी एक पाटी लिहा की होम स्कूल म्हणा, काहीतरी असं लिहा, म्हणजे जस्ट इंडिकेटर. आणि त्याला सांगा आता स्कूल टाईम सिट हिअर फॉर 2 hours or 3 hours. तर एक स्वरूप त्याला द्या, म्हणजे मुलाला ते सोपं असतं शेड्यूल फॉलो करण्यासाठी. हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हटलं आउटडोअर ऍक्टिव्हिटी बंद आहेत सध्या, तर आम्ही सांगतो तुमच्या अंगणात जरी तुम्ही करू शकाल किंवा मुंबईमध्ये पुन्हा बिल्डिंग्स असतात तर तुम्ही शिडीवर तरी वर खाली तुम्ही काही गेम्स करू शकता, किंवा घरातल्या घरात तुम्ही एक ट्रॅपोलिन असतं, तुम्ही त्याच्यावर जम्पिंग करू शकता. पण फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं हे खूप गरजेचं आहे. इफ नथिंग एल्स ऍटलीस्ट आपण योगा टाईपचे जे एक्सरसाइज असतात ते आपण करू शकतो. मला अजून 2 मुलांची त्या 2 मुद्द्यांवरती आपण येऊयात, कारण मुलांची सवय खूप महत्वाची असते आणि ती सवय एकदा तुटली की ती पुन्हा लावणं तितकंच अवघड असतं. त्यामुळे तुमची सूचना खूप चांगली आहे. आपल्याला बोलायचं आणखी, पण एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. एक अगदी छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर शिक्षण परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अगदी शेवटच्या टप्प्याला आलेलो आहोत कार्यक्रमाच्या, त्यामुळे मी माधव चव्हाण सरांकडे जाते, शिक्षण तज्ज्ञ माधव चव्हाण सर. सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की आत्ता सध्या 5 म्हणजे पॉइंटर्स मी तुम्हाला विचारते की कुठल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सरकारला सूचना म्हणून सुचवू इच्छिता की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. आगामी काळात शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दृष्टिकोनातनं वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे आपण म्हणजे मुद्दे मांडावेत असं मी तुम्हाला सूचित करते. आजकाल एक भारत सरकारने जाहीर केलाय तो कार्यक्रम मला वाटतं अत्यंत उत्तम आहे की सर्व मुलांना 5वी पर्यंत वाचता लिहिता आलं पाहिजे, गणित करता आलं पाहिजे, त्यांची जी फाउंडेशनल स्किल्स आहेत लिटरसी न्यूमरसीची ती पूर्ण आली पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे तो आता जर बदल करायचा असेल तर आता थोडं निराळ्या तऱ्हेने या शिक्षणाकडे बघायला पाहिजे की हा जो अभ्यासक्रम आपला आपण ज्या अभ्यासक्रमाकडे बघतोय, काय गणित, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे वगैरे, तो याच्यापेक्षा वेगळा अभ्यासक्रम काय मुलांच्या पुढे मांडता येईल बघायला पाहिजे. कारण आता इथून पुढे जी अर्थव्यवस्था बदलते आणि जी बदललेलीच आहे ऑलरेडी,
या बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये जर मुलांना परत स्थान आपलं मिळवायचं असेल, आणि मी गरीब आणि ग्रामीण मुलांच्या करता जास्त बोलतोय, तर त्याच्याकरता लागणारी कौशल्य जी आहेत त्याच्यावर आपल्याला भर द्यायला पाहिजे. आपल्या शिक्षणामध्ये हाताने काम करण्याला अजिबात महत्व नाही. ते मला वाटतं इथून पुढे सर्व मुलांना आपल्या काय स्वयंपूर्ण होण्याकडे जास्त लक्ष द्यायला लागणार आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना स्वयंपूर्ण करण्याचं काय साधन आपण देणार आहोत, त्या 2 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट जी आहे ती थोडीशी वयाने मोठी मुलं जी आहेत की जी काम धंद्याकरता जाणार आहेत, इथून पुढे आता तरी काही काळ तरी लोकांच्यावर हा ताण राहणार आहे. उत्पन्न वाढायला पाहिजे, लवकर कामाला लागलं पाहिजे. तेव्हा या दृष्टीने थोडं ड्रॉपआउट न होता पण तरी सुद्धा मुलांना कौशल्य कशी आपल्याला देता येतील 14 ते 18च्या काळामध्ये, हे आपल्याला बघायला लागणार आहे. अगदी 5ची यादी नाही, पण एवढे 2-3 गोष्टी जरी केल्या नीटपणे तरी पुरेसं होईल असं मला वाटतं. सर, आपण खूप मोलाच्या सूचना केलेल्या आहेत आणि या सूचना ध्यानात घेतल्या जातील अशी आपण आशा करूयात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या कार्यक्रमातला हाच आहे की शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी येण्याचं कबूल केलेलं होतं, त्यामुळे खूप साऱ्या मोठ्या प्रश्नांची एक लिस्ट तयार होती. कारण आत्ताच्या घडीला शिक्षण मंत्र्यांकडनं उत्तर मिळणं हे खूप दिलासा देणारं आहे, पण तरीसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्यांनी चर्चा करण्यासाठी नकार दिलेला आहे. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. लाखो विद्यार्थी, सगळे पालक यांचं लक्ष आहे की शिक्षण मंत्री नेमकं काय सांगतायत, शाळा कधी सुरू होणार आहे, पुढचा अभ्यासक्रम कसा असणार आहे. पण शिक्षण मंत्र्यांनी खरंच गांभीर्यानं घेतलेलं नाही असंच कुठेतरी अधोरेखित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचं देवच भलं करो असं म्हणण्यावाचून काही पर्याय नाही. पण आपण सर्व तज्ज्ञ मंडळींनी सविस्तरपणे वेळ दिला, खूप चांगली चर्चा आपण आज केली, काही नवे पर्याय सुद्धा समोर आले आणि या सगळ्यासोबत आपल्याला जगायचंय, त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि तो मार्ग कसा काढता येईल तेच मांडण्यासाठी, सूचना मांडण्यासाठी हे व्यासपीठ एबीपी माझानं उपलब्ध करून दिलेलं होतं, खुलं करून दिलेलं होतं. आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.